क्वेश्चन आहे आपल्याला मॅट्रिक्स वरचं. सो दॅट मॅट्रिक्स ए बी इज अ नॉन सिंगुलर इफ ए इक्वल टू एक मॅट्रिक्स गिवन आपल्याला 1 -1 2 0 -1 3 आणि मॅट्रिक्स बी गिवन आहे -2 1 3 -1 0 2. आता सिंगुलर किंवा नॉन सिंगुलर मॅट्रिक्स म्हणजे काय असते? जेव्हा मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असते तो म्हणजे सिंगुलर मॅट्रिक्स आणि मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 नसते तो म्हणजे नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. आता आपल्याला विचारलं आहे सो दॅट मॅट्रिक्स ए बी इज नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. एक मॅट्रिक्स असेल सपोज ए बी, हा ए बी मॅट्रिक्स नॉन सिंगुलर आहे. नॉन सिंगुलर आहे म्हणजे द व्हॅल्यू ऑफ मॅट्रिक्स ए बी शुड बी नॉन झिरो. ए बी मॅट्रिक्सची जी काही डिटर्मिनंटची व्हॅल्यू असेल ते काय 0 नसायला पाहिजे ते आपल्याला प्रूफ करावं लागेल. आता आपल्याला ए बी ची व्हॅल्यू 0 नाही आहे ते प्रूफ करायचं आहे, पण आपल्याला ए बी ची व्हॅल्यू गिवन नाही आहे. आपल्याला सेपरेटली व्हॅल्यू गिवन आहे ए मॅट्रिक्सची आणि सेपरेटली व्हॅल्यू गिवन आहे बी मॅट्रिक्सची. आता ए मॅट्रिक्स आणि बी मॅट्रिक्स दोन्ही मॅट्रिक्स गिवन आहेत. काय करायचं? पहिले दोन्ही मॅट्रिक्स यूज करून काय करा, ए बी ची व्हॅल्यू काढायची. देअरफॉर ए बी इक्वल टू दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते आपण बघितलंय. 1 -1 2 0 -1 3. सपोज ए मॅट्रिक्स मल्टिप्लाय बाय बी मॅट्रिक्सची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला -2 1 3 -1 0 2. while multiplication of two matrix both the matrix must be of same order or दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करताना दोन्ही मॅट्रिक्स सेम ऑर्डरचे असायला पाहिजे, किंवा दुसरं मग कंडिशन कोणती आहे? पहिल्या मॅट्रिक्स मधल्या कॉलमची संख्या आणि दुसऱ्या मॅट्रिक्स मधल्या रोची संख्या सेम असायला पाहिजे, तरच देन अँड देन मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रिक्स इज पॉसिबल. पहिल्या मॅट्रिक्स मधल्या कॉलमची संख्या आणि दुसऱ्या मॅट्रिक्स मधल्या रोची संख्या जर सेम असेल तरच मल्टिप्लिकेशन होऊ शकते, किंवा मग काय पाहिजे तर दोघांचा ऑर्डर सेम पाहिजे. आता दोघांचा ऑर्डर सेम नाही आहे, याच्यामध्ये 2 रो आणि हा याचा ऑर्डर जर घेतला तर 2/3 व्हायला पाहिजे आणि याचा ऑर्डर किती आहे 3/2. पहिल्यामध्ये 2 रो 3 कॉलम आहेत आणि दुसऱ्यामध्ये काय आहेत 3 रो आणि 2 कॉलम आहेत. ऑर्डर सेम नाही आहे तरी मल्टिप्लिकेशन होऊ शकते. मग कंडिशन कोणती चेक करायची? द नंबर ऑफ कॉलम्स इन द फर्स्ट मॅट्रिक्स मस्ट बी इक्वल टू नंबर ऑफ रोज इन द सेकंड मॅट्रिक्स. पहिल्या मॅट्रिक्स मधल्या कॉलमची संख्या आणि दुसऱ्या मॅट्रिक्स मधल्या रोची संख्या सेम असायला पाहिजे, तर काय होऊ शकते मल्टिप्लिकेशन पॉसिबल होऊ शकते. आणि याच्यामध्ये पहिल्यामध्ये 3 कॉलम आहेत तर याच्यामध्ये काय आहेत 3 रो आहेत आणि ती कंडिशन सॅटिस्फाय होते आणि म्हणून काय म्हणू शकतो आपण मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल. आता मल्टिप्लिकेशन करताना कसं करतो आपण? पहिल्या मॅट्रिक्स वरून रो घ्यायचं आणि दुसऱ्या मॅट्रिक्स वरून कॉलम घ्यायचं. आता मल्टिप्लिकेशन करताना पहिला रो इथं जो आपल्याला एक एलिमेंट मिळेल फर्स्ट कॉलमचा, तर पहिला रो पहिल्या कॉलमचा मिळेल तर पहिला रो आणि पहिल्या कॉलमचा मल्टिप्लिकेशन करायचं. नंतर पहिला रो आणि दुसरा कॉलम इकडे काय व्हायला पाहिजे मग 1 × -2 -1 × 3 +2 × 0. हा झाला फर्स्ट रो आणि सेकंड कॉलमचा मल्टिप्लिकेशन. फर्स्ट रो सेकंड कॉलमचा मल्टिप्लिकेशन केलं 1 पहिला रो आणि पहिला कॉलम 1 × -2 -1 × 3 +2 × 0. नंतर इथला जो एलिमेंट असेल तो फर्स्ट रो सेकंड कॉलमचा असेल तर फर्स्ट रो पहिल्या मॅट्रिक्स वरून आणि सेकंड कॉलम दुसऱ्या मॅट्रिक्स वरून परत काय होईल 1 × 1 -1 × -1 +2 × 2. पहिला रो पहिल्या कॉलमचा मल्टिप्लिकेशन झालं, पहिला रो दुसऱ्या कॉलमचा मल्टिप्लिकेशन झालं. आता इकडे काय करायचं? हा जो एलिमेंट असेल सेकंड रो फर्स्ट कॉलमचा असेल, सेकंड रो फर्स्ट कॉलम आणि नंतर सेकंड रो सेकंड कॉलम, हे काय होईल 0 × -2 -1 × 3 +3 × 0. सेकंड रो फर्स्ट कॉलम नंतर सेकंड रो सेकंड कॉलम 0 × 1 -1 × -1 +3 × 2. इथं मल्टिप्लिकेशन केलं आपण फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, तर रो घेताना फर्स्ट मॅट्रिक्सचं घ्यायचं आणि कॉलम घेताना सेकंड मॅट्रिक्सचं घ्यायचं. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, नंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम इथं आणि सेकंड रो सेकंड कॉलम इथं. याला सिम्प्लिफाय करायचं. व्हॅल्यू येत आहे -2 -3 +0. इकडे होईल 1 +1 +4. इकडे होईल 0 -3 +0 आणि इकडे होईल 0 +1 +6. आपल्याला ए बी ची व्हॅल्यू मिळाली -5. इकडे होईल 2 + 4 6. इकडे होईल -3 आणि इकडे होईल 7. आता ही आपल्याला कोणती व्हॅल्यू मिळाली? ए बी ची व्हॅल्यू मिळाली. आता क्वेश्चन मध्ये विचारलं होतं सो दॅट मॅट्रिक्स ए बी इज नॉन सिंगुलर. ए बी मॅट्रिक्स जो आहे तो नॉन सिंगुलर आहे असं विचारलं होतं. आता ए बी मॅट्रिक्सला डिटर्मिनंट कन्सिडर करायचं. देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए बी इक्वल टू मॅट्रिक्सला आपल्याला सॉल्व्ह करता येत नाही, डिटर्मिनंटला सॉल्व्ह करता येते म्हणून डिटर्मिनंट कन्सिडर करायचं. तर सिम्पली जो स्क्वेअर ब्रॅकेट आपल्याला गिवन होता स्क्वेअर ब्रॅकेट हटवून त्याच्या ठिकाणी 2 व्हर्टिकल लाईन घ्यायच्या -5 6 -3 7. 2/2 चा मॅट्रिक्स आहे आणि 2/2 च्या मॅट्रिक्सची आपल्याला इझिली व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लिकेशन करा व्हॅल्यू मिळून जाईल.
-5 into 7 -6 into -3 हे होईल -35 प्लस 18. -35 प्लस 18 म्हणजे किती व्हायला पाहिजे -17. आता डिटर्मिनंट ए बी ची व्हॅल्यू आली -17 म्हणजे 0 नाही आहे. जर 0 असते तर याला आपण सिंग्युलर मॅट्रिक्स म्हटलं होतं आणि 0 नाही आहे याला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणायला पाहिजे. देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए बी इज नॉट इक्वल टू 0. 0 नाही म्हणून काय व्हायला पाहिजे ए बी इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. अशा प्रकारे आपण छोटे छोटे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. क्वेश्चन विचारलं होतं आपल्याला सो दॅट ए बी इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ए बी मॅट्रिक्स आहे तो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येत नाही ते आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सेपरेटली आपल्याला ए आणि बी मॅट्रिक्स घेऊन होतं, दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला ए बी ची व्हॅल्यू मिळाली. ए बी मॅट्रिक्सची व्हॅल्यू आता ए बी मॅट्रिक्स हा सिंग्युलर आहे की नॉन सिंग्युलर त्याच्या डिटर्मिनंट वरून आपण ऑब्झर्व करतो. म्हणून काय करायचं ए बी मॅट्रिक्सला डिटर्मिनंट कन्सिडर करा, डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची, आपल्याला व्हॅल्यू मिळाली -17. 0 नाहीये आणि म्हणून काय व्हायला पाहिजे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा. if a equal to 3 minus 2 4 minus 2 find k so that s square minus ka plus 2i equal to 0, where I is identity matrix and O is null matrix of order 2. परत आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन गिवन आहे. इफ a इक्वल टू 3 minus 2 4 minus 2 फाइंड द व्हॅल्यू ऑफ k such that s square minus ka plus 2i equal to 0. एक कंडिशन गिवन आहे आपल्याला s square minus ka plus 2i equal to 0 where I is identity matrix of order 2 and O is null matrix of order 2. आता identity matrix म्हणजे काय असते when all the elements on the diagonal are unity or 1. जेव्हा एखाद्या मॅट्रिक्सच्या डायगोनल वरचे सर्व एलिमेंट काय असते 1 असते तर त्याला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतो आणि बाकीचे अदर सर्व एलिमेंट काय असतील 0 असतील. आणि नल मॅट्रिक्स म्हणजे काय असेल when all the elements of the given matrix are 0. जेव्हा एखाद्या गिवन मॅट्रिक्सचे सर्व एलिमेंट काय असतील 0 असतील तर तो म्हणजे काय व्हायला पाहिजे तुमचं नल मॅट्रिक्स. आता कंडिशन आता आपल्याला ही कंडिशन घ्यावी लागेल s square minus ka plus 2i equal to 0. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करत न्यायची आणि सिम्प्लिफाय करत न्यायचं. पण आधी आपल्याला व्हॅल्यू लागेल s square ची, व्हॅल्यू गिवन आपल्याला a ची. देअरफॉर s square इक्वल टू काय व्हायला पाहिजे a मॅट्रिक्सला a मॅट्रिक्सने मल्टिप्लाय करा 3 minus 2 4 minus 2. a मॅट्रिक्सला सपोज a मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल s square ची व्हॅल्यू मिळेल. एकदा s square ची व्हॅल्यू मिळाली की मग त्या कंडिशन मध्ये पुट करायची, आपल्याला दी फायनल आन्सर मिळून जाईल. आता s square ची व्हॅल्यू काढली आपण तर a into a दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं तर दोन्ही मॅट्रिक्स काय आहेत सेम ऑर्डरचे आहेत, दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. आधी मल्टिप्लिकेशन करता आणि फर्स्ट कॉलम घ्या 3 into 3 minus 2 into 4. नंतर 3 into -2 -2 into -2. फर्स्ट कॉलम फर्स्ट रो सेकंड कॉलम. नंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम आणि सेकंड रो सेकंड कॉलम. तर सेकंड रो फर्स्ट कॉलम जर घेतलं तर 4 into 3 -2 into 4. इकडे 4 into -2 -2 into -2. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम इथं फर्स्ट रो सेकंड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम आणि इथं सेकंड रो सेकंड कॉलम. जे काही एलिमेंट असतील प्लस मायनस बरोबर ऑब्झर्व करायचं. 9 - 8 इकडे होईल -6 + 4. इकडे होईल 12 - 8 आणि इकडे होईल -8 + 4 इक्वल टू 1
-2 4 -4 ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला s स्क्वेअरची. आता s स्क्वेअरच्या व्हॅल्यूमध्ये काय करायचं, s स्क्वेअरची व्हॅल्यू त्या कंडिशनमध्ये पुट करायची. नाउ s स्क्वेअर -ka प्लस 2i इक्वल टू 0. s स्क्वेअरची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे 1 -2 4 -4 1 -2 4 -4 माइनस k इंटू a तर a वाला मॅट्रिक्स आपल्याला गिवन होतं 3 -2 4 -2 प्लस 2 इंटू i म्हणजे काय असेल 2/2 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे जेव्हा डायगोनल वरचे एलिमेंट 1 आणि अदर एलिमेंट 0 तो आयडेंटिटी मॅट्रिक्स इक्वल टू 0 आणि 0 म्हणजे काय नल मॅट्रिक्स. जेव्हा पूर्ण एलिमेंट 0 असतील तो म्हणजे नल मॅट्रिक्स. आता ह्या दोघांची ऍडिशन सबट्रॅक्शन जे काय लागेल, आधी काय करायचं k न मल्टिप्लिकेशन करा ह्या मॅट्रिक्सला. हे 1 -2 4 -4 ॲज इट इज मायनस k न जर मल्टिप्लाय केलं, जेव्हा आपण एखाद्या मॅट्रिक्सला कोणत्या एखाद्या नॉन झिरो स्केलरने मल्टिप्लाय करतो प्रत्येक एलिमेंटला काय होतं स्केलरचं मल्टिप्लिकेशन होते. म्हणजे हे होईल 3k -2k 4k आणि तर परत -2k प्लस 2 ने मल्टिप्लाय करायचं आयडेंटिटी मॅट्रिक्सला 2 * 1 2 2 * 0 0 2 * 0 0 आणि 2 * 2 2 इक्वल टू परत 0 0 0 0. आता काय करायचं, पहिल्या दोन मॅट्रिक्सचे सबट्रॅक्शन आणि त्याच्यामध्ये तिसऱ्या मॅट्रिक्सची ॲडिशन. एका वेळी तिन्ही काय करायचे ॲडजस्टमेंट करायचे. काय व्हायला पाहिजे, दोन मॅट्रिक्सचे ॲडिशन किंवा दोन मॅट्रिक्सचे सबट्रॅक्शन करायचे तर रिस्पेक्टिव्ह एलिमेंटचे ॲडिशन किंवा रिस्पेक्टिव्ह एलिमेंटचे काय सबट्रॅक्शन. याचा पहिला एलिमेंट a11 चा हा, याचा पहिला एलिमेंट हा आणि याचा पहिला एलिमेंट हा, सर्वांची ॲडिशन होईल. आता लिहिताना पहिल्या दोघांमध्ये सबट्रॅक्शन आणि तिसऱ्यामध्ये ॲडिशन ते हे होईल 1 -3k + 2 असं होईल. दुसऱ्यामध्ये -2 मायनस मायनस प्लस म्हणून प्लस 2k प्लस 0 इकडे 4 -4k प्लस 0 आणि इकडे होईल -4 मायनस मायनस प्लस म्हणजे प्लस 2k प्लस 2 इक्वल टू 0 0 0 0. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करू शकतो, ह्या दोघांचं आधी सबट्रॅक्शन करू शकतो आणि नंतर त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. आपण तिन्ही ऑपरेशन एका वेळी करतो. पहिल्या म्हणजे याचं रिस्पेक्टिव्ह एलिमेंट जर घेतलं तर हा याच्यामधून हा सबट्रॅक्ट होईल आणि याच्यामध्ये हा ऍड होईल. ते पूर्ण एलिमेंटसाठी काय करायचं, सेम कॉन्सेप्ट यूज करायचं. हे काय होईल मग 1 + 2 3 - 3k इकडे व्हायला पाहिजे -2 + 2k इकडे होईल 4 - 4k आणि इकडे होईल -2 + 4 -2 + 2k इक्वल टू नल मॅट्रिक्स 0 0 0 0. आता काय करायचं, शेवटच्या स्टेप मध्ये आपल्याला k ची व्हॅल्यू विचारलं होतं. k चं व्हॅल्यू विचारलं होतं म्हणून काय केलं आपण, हे जे काही सिम्प्लिफिकेशन पाहिजे ते सिम्प्लिफिकेशन केलं. आता लास्ट स्टेप मध्ये काय करायचं, हे मॅट्रिक्स आणि हे मॅट्रिक्स दोघांच्या बीच मध्ये इक्वल टू सिम्बॉल आहे आणि दोन मॅट्रिक्स जर इक्वल होत असतील तर दोन्ही मॅट्रिक्सचा ऑर्डर सेम असते आणि दोघांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट काय असते सेम असते. म्हणून आपण काय लिहू शकतो, एक स्टेप बाय इक्वालिटी ऑफ टू मॅट्रिक्स, बाय इक्वालिटी ऑफ टू मॅट्रिक्स. काय व्हायला पाहिजे, याचं फर्स्ट एलिमेंट 3 - 3k इक्वल टू राईट साइडचा जो फर्स्ट एलिमेंट आहे तो 0. दुसरी कंडिशन जर यूज करायची पडली आपल्याला -2 + 2k इक्वल टू परत 0. आता इथं चारही एलिमेंट मध्ये k आहे, कोणताही एलिमेंट काय करायचं इक्वेट करायचं. काय होईल मग 3 - 3k तर 3 = 3k म्हणजे काय होईल k = 3/3 म्हणजे 1. इकडे जरी घेतलं तर 2k = 2 तर k = काय व्हायला पाहिजे 2/2 आणि 2/2 म्हणजे 1. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, k ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो.